नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण विद्यालयात विविधरंगी ज्ञानानंददायी शनिवार, खेळ, मनोरंजन, सर्जनशीलता व अंधश्रद्धा निर्मूलन। एक दिवस दप्तराविन शाळा अर्थात आनंददायी शनिवार या शृंखलेत रे शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.भ.ग. ज्युनियर कॉलेज गव्हाणकोपरमध्ये केवळ आनंददायी नव्हे तर ज्ञानानंददायी शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात साजरा झाला। विद्यार्थ्यांनी बनवल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती, सर्जनशीलतेला मिळाला वाव। विद्यार्थ्यांच्या सृजनशील वृत्तीस प्रोत्साहित करून सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती मूर्ती तयार करणे, आकर्षक सजावटीच्या माळा किंवा कंठी तयार करणे आदी उपक्रम राबवून आनंददायी शनिवार इयत्ता 6वी या वर्गासाठी राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी नैसर्गिक माती आणि कृत्रिम क्लेपासून सुंदर व सुबक गणेश मूर्ती बनवून आपल्या सुप्त सर्जनशीलतेचे निर्मितीशील प्रकटीकरण केले। सिमरन संजय डाकवे, प्रणव म्हात्रे, मंजिरी किरण ठाकूर या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणपती मूर्ती विशेष आकर्षण ठरल्या। विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा प्रगल्भ होऊन जिज्ञासा निर्माण व्हावी व अंधश्रद्धा दूर व्हावी या उद्देशाने पनवेल तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्री मनोहर तांडेल यांचे प्रात्यक्षिकांसह समुपदेशन आयोजित करण्यात आले। बुवाबाजी करून लोकांच्या अज्ञान अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या ढोंगी व पाखंडी भोंदूबाबांचे बिंग फोडणारे अनेक प्रयोग व त्यामागील वैज्ञानिक कार्यकारण भाव, वैज्ञानिक सत्य व तथ्य उलगडून दाखवीत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अचंबित करून भोंदूगिरीची फसवेगिरी उघड केली। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री विलासराव लेंभे, संस्थेचे लाईफ मेंबर श्री रवींद्र भोईर उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढली, अंधश्रद्धा दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याचा संदेश मिळाला। त्यामुळे हा शनिवार ज्ञानानंददायी शनिवार ठरला। यावेळी प्राध्यापिका करुणा तांडेल यांनी एक होतं डोंगर या बहारदार गीताने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। विद्यार्थ्यांनी कॅरम, लुडो असे बैठे खेळ व लंगडीसारखा पारंपरिक खेळ खेळून आनंद व्यक्त केला। विद्यार्थ्यांनी आनंददायी शनिवार या संकल्पनेविषयी मनोगतांमधून आनंद व्यक्त केला। सांस्कृतिक विभाग प्रमुख HR पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्योत्स्ना ठाकूर मॅडम, उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे सर, पर्यवेक्षिका शशिकला पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या तंत्रस्नेही शिक्षिका माधुरी मात्री व 6वी क चे वर्ग शिक्षक प्रमोद करावकर यांचे सहकार्य लाभले। यावेळी कोपरगावचे संदीप वामन म्हात्रे यांच्या वतीने उपक्रमातील विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार वाटप करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनलसह दर्शना माळी, गव्हाणकोपर, पनवेल। प्रयोग आहे बाबाचा, तुम्हाला तरी लाईट जाते म्हणून सांगतोय। असाच एक बाबा होऊन गेला। त्याने काय सांगितलं की मी वय वर्ष 60 आणि तपश्चर्या सुद्धा 60। आपण बाबाला कधी प्रश्न विचारत नाही, कसे रे बाबा तू 60 वर्ष झालं वयाचा आणि 60 वर्ष तपश्चर्या, असा बाबाला प्रश्न विचारत नाही कधी पण। एक बाबा होऊन गेला, तो काय सांगतो माहिती का, बाबा आहे सध्या तो काय सांगतो, मी रावणाशी बोलतो, हनुमानाशी बोलतो, पण आपण त्याला प्रश्न विचारत नाही। आपला प्रश्न विचारणे हा आपला कर्तव्य आहे आणि याच्यामुळे आपली प्रगती होईल। ज्या ज्या देशाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला ती राष्ट्र पुढे गेली, ज्या राष्ट्राने